नमस्कार, मी काजल्स मेहंदी कॉर्नर या चॅनलवरती मी तुमचं स्वागत करते आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण मेहंदी सिरीज सुरू केलेली आहे. तर ही मेहंदीची डिझाईन आहे ती 5 नंबरच्या मेहंदीची डिझाईन आहे मेहंदी सिरीजमधली. तर ह्या संक्रांत स्पेशल सिरीजमधले मागच्या जे 5 डिझाईन्स आहेत मेहंदीच्या त्या तर खूपच इझी टू ड्रॉ होत्या, पण आजची आहे ती थोडी इझी पण आहे आणि थोडा एक डिफिकल्ट पार्टसुद्धा मी त्यामध्ये घातलेला आहे. पण प्रॅक्टिसनी होऊन जाईल, इतका डिफिकल्टसुद्धा नाही म्हणता येणार. तो जर पॅच आपण प्रॅक्टिसनी ड्रॉ केला तर होऊन जाईल. तर आजच्या मेहंदीच्या डिझाईनमध्ये मी एक छोटासा सर्कल ड्रॉ केलेला आहे आणि त्यामध्ये एक डॉट दिलेला आहे आणि त्यानंतर तो सर्कलचा आउटर पार्ट आहे तो हम्सनी ड्रॉ केलेला आहे. परत सुद्धा मी हम्सनीच त्याला ड्रॉ केलेले आहे आणि त्याच्यानंतर मी हम्सच्या बाहेरचा पार्ट जो आहे तो फुलांच्या पाकळ्यांनी कवर केलेला आहे. स्टार्टिंगला मी त्या पाकळ्या खूप अशा फेंटनी काढलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर फूल जे आहे ते पूर्ण झाल्यानंतर पुन्हा मी त्याला डार्क पाकळ्यांनी ड्रॉ केलेलं आहे, जसं की तुम्ही आत्ता पाहताय. नंतर मी त्याचा ड्रॉ केलेला आहे. त्याच्यानंतर असे छोटे छोटे फ्लॉवर्स काढलेले आहेत. ते जे फ्लॉवर्स आहेत ते खूप इझी आहेत. तुम्ही एक 4-5दा प्रॅक्टिस केला की होऊन जाईल. त्यामुळं प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिसने हे छोटे छोटे जे डिझाईन्स आहेत ते लगेचच कवर होऊन जातील. त्याच्यानंतर मी एक कॉमावाला सिम्बल घेतलेला आहे आणि तो सिम्बल मी पुन्हा डार्क करून घेतलेला आहे आणि त्याच्या बाहेर थोडे पाकळ्या काढलेल्या आहेत आणि त्या पुन्हा शेडेड पार्टनी कवर केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर पुन्हा मी त्याला डार्क मेहंदीने त्याची बॉर्डर जी आहे ती डार्क केलेली आहे. तर मी जो डिफिकल्ट पार्ट मेहंदीमधला बोलले तो मी आत्ता जो ड्रॉ करत आहे तोच. जर मेहंदी आपण स्टार्ट करत असू शिकायला तर आपण स्टार्टिंगच आहे मेहंदीची ती लाईन्स वगैरेने स्टार्ट करतो. तर तुम्ही प्रॅक्टिस करताना मेहंदीच्या कोणाने जर लाईन्स वगैरे ड्रॉ करायला शिकलात, म्हणजे प्रॅक्टिस केलीत, तर हा जो पार्ट आहे तो सुद्धा इझी होऊन जाईल. फक्त एकदा प्रॅक्टिस करा. फिनिशिंग जर लाईन्समध्ये यायला लागलं तर तुम्ही डिरेक्टली ड्रॉ करू शकता. त्याच्यानंतर मी ह्या पॅचचा जो आउटर पार्ट आहे तो डार्क मेहंदीने ड्रॉ केलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याला पुन्हा एक सिंगल बॉर्डर ड्रॉ केलेली आहे आणि त्यालासुद्धा हम्सनी कवर केलेले आहे. तर ह्या डिझाईनला मी डबल हम्सनी कवर केलेला आहे आणि त्याच्यानंतर मी एक फ्लॉवर ड्रॉ केलेला आहे, जे की स्टार्टिंगला मी ड्रॉ केलेलं होतं आणि तुम्ही ते मेहंदीमध्ये बघू शकता. जसं की एक सर्कल ड्रॉ केला, त्याच्यामध्ये एक डॉट दिला, त्याच्यानंतर हम्सनी कवर केलं, पुन्हा हम्सनी कवर केला आणि मग परत ते फ्लॉवरच्या पाकळ्या एक फेंटनी काढल्या आणि त्याच्यानंतर जी त्याची बॉर्डर आहे फ्लॉवर्सची ती परत डार्क ह्यानी ड्रॉ केली. त्याच्यानंतर ह्या साईडला थोडीशी जागा आहे, त्यामध्ये ते छोटे छोटे फ्लॉवर्स जे मी काढलेले होते ते पुन्हा मी ड्रॉ केलेले आहेत आणि पुन्हा त्याला थोडीसं इन्हान्स करण्यासाठी डिझाईनला मी परत अशी ते मार्कवाला एक एलिमेंट घेतला आहे आणि तो ड्रॉ केलेला आहे. तर ह्या ठिकाणी फ्लॉवरच्या सुद्धा थोडीशी जागा शिल्लक आहे, तर त्यामध्ये सुद्धा मी छोटीशी एक डिझाईन ड्रॉ केलेली आहे. तर आजची जी डिझाईन आहे ती सुंदर तर आहेच. जर तुम्ही हातावरती संक्रांतीमध्ये वगैरे काढली तर हळदी कुंकूच्या वेळी वगैरे तुम्ही जर व्यवस्थित छान आवरताच, पण त्याचबरोबर मेहंदी काढली तर तुम्ही अजून जरा छान दिसाल आणि ही जर डिझाईन काढली तर तुमचं कौतुक तर नक्की होणारच आहे. थोडीशी प्रॅक्टिसची गरज आहे. थोडीशी प्रॅक्टिस करा आणि ही नक्की तुमच्या हातावरती ड्रॉ करा. ही मेहंदी जी आजची आपण काढलेली आहे ती थोडीशी डार्क आहे, त्याच्यामुळे ना ही मेहंदी रंगल्यानंतरसुद्धा इतकी सुंदर दिसेल की तुम्ही ती नक्की काढून रंगल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा.
आणि आजची डिझाईन कशी वाटली ही सुद्धा तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि मी जे बोटांवरची डिझाईन काढलेली आहे ती सुद्धा त्याला थोडीफार मॅच होणारी अशी काढलेली आहे. म्हणजे थोडं थोडं आपण असं करू शकतो की बोटांवर काय डिझाईन काढायची पटकन आपल्याला सुचत नसते, तर आपण जी मेहंदी काढलेली आहे त्या रिलेट थोडंफार जर काढलं तरी मेहंदीची डिझाईन होऊन जाते बोटांवरची. जसं की तुम्ही पाहताय मी आता ते तसंच काहीतरी केलेलं आहे. आणि ही मेहंदी काढल्यानंतर आणि रंगल्यानंतर खूप आणि खूपच छान दिसणार आहे. त्यामुळे प्लीज नक्की ही ट्राय करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओच्या एंडला मी पूर्ण मेहंदीची डिझाईन तुम्हाला दाखवत असते. त्याच्यामुळे तुम्हाला आयडिया येईल की ओव्हरऑल मेहंदी कशी दिसते आहे. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजूनही तुम्ही मेहंदीची प्रॅक्टिस स्टार्ट केली नसेल तर आत्तासुद्धा तुम्ही मेहंदीची प्रॅक्टिसला स्टार्ट करू शकता आणि या संक्रांतीला एक खूप छान मेहंदी तुमच्या हातावरती तुम्ही ड्रॉ करू शकता. आणि आजची जी मेहंदीची डिझाईन आहे ती तुम्हाला कशी वाटली आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर ह्याच नोटसोबत मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. तर आपण पुन्हा भेटू अशाच एका सुंदर अशा मेहंदीच्या डिझाईनसोबत. तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. कीप लर्निंग अँड कीप प्रॅक्टिसिंग. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.